नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2024 ते एप्रिल 2024 या 4 महिन्यातील ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणजेच इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स झालेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। कारण स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाच्या नियुक्ती याच्यावरती एखादा तरी प्रश्न विचारला जातो आणि आपल्याला आपल्या हातचा 1 किंवा 2 मार्क्स घालवायचे नाहीयेत। ठीक आहे, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी इंग्रजी या विषयाचे रिव्हिजन सुद्धा करणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही व्हिडिओमध्ये स्किप नाही करायचा आहे। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला। प्रश्न क्रमांक 1, संसदेच्या सुरक्षा प्रमुख पदी कोणाची निवड झाली आहे? आणि उत्तर आहे अनुराग अग्रवाल। मी इथे खूप साऱ्या नियुक्त्या लिहून दिलेल्या आहेत, तुम्ही पटापट वही पेन काढायचा आहे आणि पटापट प्रश्न आणि उत्तर लिहून घ्या। ठीक आहे, शॉर्ट मध्ये लिहून घ्या, पूर्ण प्रश्न लिहायची काही गरज नाही आहे। प्रश्न क्रमांक 2, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे भारतासाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे सचिन जैन। कोणाची जागा घेतली त्यांनी? तर सोमसुंदरम PR ची। प्रश्न क्रमांक 3, भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारपदी कोणाची नेमणूक झाली आहे? कोणाची नेमणूक झाली आहे? उत्तर आहे S चोकलिंगम आणि त्यांनी श्रीकांत देशपांडे यांची जागा घेतली आहे। कोणी कोणाची जागा घेतली हे सुद्धा परीक्षेला कधी कधी विचारले जाते, तर ते सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधाच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयात नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि उत्तर आहे गीता बत्रा। महत्वाचा प्रश्न आहे, 4 मार्क करून ठेवा। आणि त्यांच्याबद्दल एक मी इथे महत्वाचं सेंटेन्स दिलेलं आहे, म्हणजे वाक्य, विकसनशील देशांतून हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। परीक्षेला पहिली महिला कोण ठरली आहे किंवा जे काही पहिलं असतं, भारतातील पहिलं, जगातली पहिलं किंवा खेळामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये जे पहिलं असतं ते परीक्षेला नेहमी विचारलं जातं, तर ते तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 5, नुकतीच राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा असणाऱ्या कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे सुधा मूर्ती। प्रश्न क्रमांक 6, पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? उत्तर आहे शहाबाज शरीफ। सलग दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले आहेत पाकिस्तानचे। प्रश्न क्रमांक 7, इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? कोणी शपथ घेतली आहे? तर प्रबोवो सुबियांतो यांनी घेतली आहे आणि त्यांनी जोको विडोडो यांची जागा घेतली आहे। प्रश्न क्रमांक 8, लष्कराच्या उपप्रमुखपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि त्यांनी कोणाची जागा घेतली आहे? तर MV सुचिंद्र कुमार यांची। प्रश्न क्रमांक 9, बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? उत्तर आहे निखिल जोशी यांची। प्रश्न क्रमांक 10, 12 फेब्रुवारी 2024 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 72वे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? ठीक आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट आणि ऑफ इंडियाचे 72वे अध्यक्ष हे सुद्धा लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे रणजीत कुमार अग्रवाल। प्रश्न क्रमांक 11, पाकिस्तान मधील पंजाब प्रांताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण झाल्या आहेत? आणि कोण झाल्या आहेत त्या? त्याचं उत्तर आहे मरियम नवाज। प्रश्न क्रमांक 12, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? कोणी स्वीकारला आहे पदभार? उत्तर आहे संजय कुमार जैन यांनी। प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नवाज सलाम यांची निवड झाली आहे आणि त्यांनी जॉन डोनोघ्यू यांची जागा घेतली आहे। प्रश्न क्रमांक 14, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? इथे लक्षात ठेवा, प्रश्न नीट वाचा, उपाध्यक्ष विचारलेला आहे, घाईमध्ये चुकीचं उत्तर देऊ नका। याचं योग्य उत्तर आहे चरणजोत सिंग नंदा यांची। प्रश्न क्रमांक 15, आशियाई विकास बँकेचे भारतासाठी नवीन संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? उत्तर आहे मियो ओका यांची आणि त्यांनी
ताकेओ कोनिशी यांची जागा घेतली आहे. प्रश्न क्रमांक 16, दक्षिण आशियासाठी आशियाई विकास बँकेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न नीट वाचा. 15 आणि 16 थोडा कन्फ्युजिंग असू शकतो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ताकेओ कोनिशी यांनी. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? उत्तर आहे अनिल कुमार लाहोटी. त्यांनी पी.डी. वाघेला यांची जागा घेतली. प्रश्न क्रमांक 18, सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात आता काय आहे तो. 9 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? आणि उत्तर आहे रश्मी शुक्ला यांनी आणि त्यांनी विवेक फळसाणकर यांची जागा घेतली आहे. प्रश्न क्रमांक 20, बांगलादेशच्या पंतप्रधानपदी 5व्यांदा कोणी शपथ घेतली? लक्षात ठेवा इथे 5व्या वेळेस त्यांनी शपथ घेतलेली आहे. उत्तर आहे शेख हसीना. त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते आणि बांगलादेशच्या त्या 12व्या पंतप्रधान ठरल्या आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात आता काय आहे तो. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर. त्यांनी मनोज सौनिक यांची जागा घेतली आहे आणि ते राज्याचे 47वे मुख्य सचिव ठरले आहेत. आणि इकडे मी हे सुद्धा लिहिलं आहे की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सचिव कोण होते? तर त्याचं उत्तर आहे सर इव्हॉन टॉटन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. मुलांनो, मी प्रश्न आणि उत्तर पटापट वाचत आहे कारण बोलण्यामध्ये आपल्याला जास्त वेळ नाही घालवायचे आहे. तुम्ही पटापट वही पेन घेऊन पटापट जे काही नियुक्त्या आहेत त्यांची कोणाची नावं आहेत ते पटकन लिहून घ्यायचं आहे आणि रोज रात्री झोपायच्या अगोदर या महत्वाच्या नियुक्त्या बघायच्या आहेत. आणि नियुक्त्या या टॉपिक वरती आपले 1 ते 2 मार्क परीक्षेला पक्के करायचे आहेत. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे राधा रतोरी यांची आणि त्यांनी सुखबीर सिंग संधू यांची जागा घेतली आहे. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रीय आपत्ती दलाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पियुष आनंद यांची. प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची आणि त्यांनी न्यायमूर्ती S.K. कौल यांची जागा घेतली. इथे मी एक महत्वाचा पॉइंट दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचा आहे, नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. या प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची प्रथा आहे. तुम्हाला पॉलिटीमध्ये राज्यशास्त्रामध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून मी हा इथे पॉइंट इथे लिहिलेला आहे. ठीक आहे. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25, भ्रष्टाचार विरोधी लोकपालचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे सुखबीर सिंग संधू यांची. प्रश्न क्रमांक 26, माहिती आणि प्रसारण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? संजय जाजू यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती झाली आहे आरोग्य सचिव म्हणून. पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे विजय कुमार यांची. मुलांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 29 पाहूया आपण काय आहे तो. उत्तर आयर्लंडच्या संसदेचे प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे मिशेल ओ नील यांची. आणि इतिहासामध्ये प्रथमच आयरिश राष्ट्रवादीची नियुक्ती करण्यात आली आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रश्न क्रमांक 30, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विवेक कुमार गुप्ता यांनी. प्रश्न क्रमांक 31, ऑस्ट्रेलियन मानवाधिकार आयोगाच्या वांशिक भेदभाव विरोधी आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे गिरीधरन शिवरामन यांची. प्रश्न क्रमांक 32,
येमेनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अहमद अवाद बिन मुबारक हे नवीन येमेनचे पंतप्रधान झालेले आहेत, लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 33, HDFC जीवन विमाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे KKM मिस्त्री यांची. प्रश्न क्रमांक 34, कझाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर योग्य उत्तर आहे ओल्जस बेक्टेनोव यांनी, आणि ते कझाकिस्तानचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. हा सुद्धा महत्वाचा पॉइंट मी इकडे नोट डाऊन केलेला आहे. प्रश्न क्रमांक 35, फिट इंडिया मुवमेंटसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर योग्य उत्तर आहे नरेंद्र कुमार यादव, आणि ते पहिले नागरी कर्मचारी ठरले आहेत. प्रश्न क्रमांक 36, सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आशिष कुमार भूतानी हे सहकार मंत्रालयाचे नवीन सचिव झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे मुख्य हायड्रोग्राफर म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर लोचन सिंग पठानिया यांनी मुख्य हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मलेशियाचे 17वे राजे म्हणून कोणी शपथ घेतली? तर कोण झाले 17वे राजे मलेशियाचे? सुलतान इब्राहिम इस्कंदर हे झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? सलग तिसऱ्यांदा, हे सुद्धा नीट लक्षात ठेवा. उत्तर आहे जय शाह यांची. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 40, सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महत्वाचा प्रश्न आहे, 2 स्टार मार्क करून ठेवा, आणि याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती BR गवई यांची. प्रश्न क्रमांक 41, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर P संतोष यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशाच्या नौदल प्रमुख पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. अजिबात याचं उत्तर तुम्ही विसरायचं नाही आहे. योग्य उत्तर आहे दिनेश के त्रिपाठी यांची. प्रश्न क्रमांक 43, भूतानचे पंतप्रधान म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर योग्य उत्तर आहे शेरिंग तोबगे यांनी. प्रश्न क्रमांक 44, कोमोरोसच्या अध्यक्षपदी 4थ्या वेळेस कोण निवडून आले आहेत? तर उत्तर आहे अझाली असौमानी. नावं थोडी डिफिकल्ट आहेत, वाचताना थोडा उशीर लागू शकतो मला, तर प्लीज तुम्ही समजून घ्या, आणि तुम्ही सुद्धा ही नावं नीट लक्षात ठेवायची आहेत. प्रश्न क्रमांक 45 पाहूयात आता काय आहे तो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची निवड झाली आहे? तर डॉक्टर विजय फुलारी यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात आता. ग्वाटेमालचे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर योग्य उत्तर आहे बर्नर्डो अरेव्हलो यांनी ग्वाटेमालचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 47, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वांना माहितच असेल, त्याचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मायकेल पात्रा. आता RBI ची स्थापना कधी झाली, कोणत्या साली झाली, त्याचे मुख्यालय कोठे आहेत, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 48 पाहूयात. तैवानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणी विजय मिळवला आहे? आणि योग्य उत्तर आहे लाई चिंग ते यांनी. प्रश्न क्रमांक 49, आशियाई विकास बँकेचे म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक असं बोलतात तिला, कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि योग्य उत्तर आहे विकासशील यांची. प्रश्न क्रमांक 50, जागतिक व्यापार संघटनेत भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? महत्वाचा प्रश्न आहे, नीट उत्तर बायहार्ट करा. उत्तर आहे सेंथिल पंडियन सी यांची, आणि त्यांनी बजेंद्र नवनीत यांची जागा घेतली आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मुलांनो, आपण आतापर्यंत 50 नियुक्त्या बघितलेल्या आहेत. सर्व प्रश्न यातले महत्वाचे आहे, परीक्षेला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मला आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आपण या रिव्हिजन बरोबरच इंग्रजी या विषयाची रिव्हिजन करणार आहोत. आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये करायची आहेत. मी इतिहासाचे 5 प्रश्नसंच टाकले आहेत, त्याच्यात सुद्धा तुम्ही जर ते प्रश्नसंच बघितले नसेल तर ते बघा. जॉग्रफीचे 2 प्रश्नसंच टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नीट बघा. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की मराठी ही आपली मायबोली आहे, आपली मातृभाषा आहे, आणि त्याचा आपल्या प्रत्येकाला
अभिमान वाटलाच पाहिजे. तसंच पण त्याचबरोबर ती इंग्रजी ही आता काळाची गरज बनत चालली आहे मुलांनो. जगाची ऑफिशियल लँग्वेज झालेली आहे, म्हणून आपण इंग्रजीला सुद्धा पाठी सोडायचं नाही आहे. आपण इंग्रजी सुद्धा शिकायचं आहे. तर परीक्षेला इंग्रजी रिव्हिजनचा असा फायदा होणार आहे की समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला जर येत नसेल, तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ माहित असेल, तर तुम्ही त्याचं योग्य उत्तर देऊ शकता. दुसरं म्हणजे स्पेलिंग एरर. मी स्पेलिंग एरर सुद्धा घेणार आहे तुमच्या व्हिडिओच्या शेवटी, ते तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल. तिसरं म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये अजून एक भाषेची भर पडणार आहे. तुम्ही या गोष्टीकडे कल द्या. असा विचार करू नका की मी मराठीमधून एक्झाम देणार आहे, माझे कारभार सगळा मराठीतून करणार आहे, तर मी इंग्रजी का शिकू. तर असं करू नका. आपल्याला काळाप्रमाणे चालायचं आहे आणि आपल्याला सुद्धा कोणाच्याही पाठीमागे नाही राहायचं आहे. तुम्हाला मराठी येते, तुम्हाला हिंदी येते, तुम्हाला इंग्रजी पण येत असेल, तर तुम्ही 3 भाषा शिकले आहात हे तुम्ही सगळ्यांना नीट सांगू शकता. ठीक आहे. तर इंग्रजी रिव्हिजन सुद्धा खूप जरुरी आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका मुलांनो, ती सुद्धा काळाची गरज आहे. आणि परीक्षेला, स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीवरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक मध्ये विचारतात, स्पेलिंग एरर काय आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारतात. ते तुम्हाला नीट आले तर हातचे तुमचे 2 नाही तर 3 मार्क्स सुटणार नाही आहे. ठीक आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित दोन्ही रिव्हिजन करा, म्हणजे नियुक्त्यांची सुद्धा आणि रिव्हिजनची सुद्धा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 51. रेल्वे बोर्डाचा सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे. आणि उत्तर आहे अरुणा नायर यांनी. प्रश्न क्रमांक 52. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कोणाची निवड झाली आहे. उत्तर आहे शीलवर्धन सिंह यांची. प्रश्न क्रमांक 53. मुख्यमंत्र्याच्या प्रधान सल्लागारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. महत्वाचा प्रश्न आहे मुलांनो, स्टार मार्क किंवा इम्पॉर्टंट असं लिहून ठेवा. ठीक आहे. उत्तर आहे मनोज सौनिक यांची. प्रश्न क्रमांक 54. दक्षता आयुक्त पदासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे. उत्तर आहे एरातू एस राजीव यांची. प्रश्न क्रमांक 55. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे रघुराम अय्यर यांची. प्रश्न क्रमांक 56. विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे. ब्रँड अम्बॅसिडर वरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारतात, लक्षात ठेवायचा आहे, विसरू नका. तो सुद्धा टॉपिक नीट करायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अमिताभ शाह यांची. आणि अमिताभ शाह हे प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 57. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे. हा प्रश्नाचं उत्तर नीट लक्षात ठेवा, कारण फ्रान्स बरोबर किंवा इतर आजूबाजूचे जे आपले राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर आपले काही ना ते काही करार होत असतात. त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा पंतप्रधान, त्यांचे करन्सी काय आहे, राजधानी काय आहे, करन्सी म्हणजे चलन, राजधानी म्हणजे कॅपिटल, आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट कोण आहेत हे सुद्धा आपण नीट लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गॅब्रियल अटल यांची. ठीक आहे. आणि ते फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत आणि फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 58. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे. उत्तर आहे शशी सिंग यांची. आणि ही जी संस्था आहे, म्हणजे इंडस्ट्री आहे, ती भारतातील रबर उद्योगातील सर्वोच्च संस्था आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59. जिनेवा येथे संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे अरिंदम बागची. प्रश्न क्रमांक 60. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे. उत्तर आहे रणधीर जयस्वाल यांनी. आणि त्यांनी अरिंदम बागची यांची जागा घेतली आहे, हे सुद्धा नीट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 61. उत्तराखंड न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण झाल्या आहेत. उत्तर आहे न्यायमूर्ती रितू बहारी. प्रश्न क्रमांक 62. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची कोणी शपथ घेतली आहे. तर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी शपथ घेतली आहे. पुढचा प्रश्न आहे पाकिस्तान मधील पंजाब प्रांताच्या मंत्रीपदाची शपथ कोणी घेतली. तर सरदार रमेश सिंग अरोरा यांनी शपथ घेतली आहे. आणि पाकिस्तान मधील पंजाब प्रांताच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवणारे ते पहिलेच शीख मंत्री ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 64. दक्षिण नौदल कमांडचे
30वे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर उत्तर आहे व्ही श्रीनिवास यांनी. प्रश्न क्रमांक 65. तामिळनाडूच्या दिंडीगुल रेल्वे स्थानकावर पहिल्या ट्रान्स ट्रेन तिकीट परीक्षक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे सिंधू गणपती यांनी. आणि दक्षिण रेल्वेच्या पहिल्या ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक त्या ठरल्या आहेत. 66वा प्रश्न. फिनलँडचे 13वे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर उत्तर आहे अलेक्झांडर स्ट्रब यांनी. प्रश्न क्रमांक 67 पाहूयात आता. अझरबैजानचे अध्यक्ष म्हणून सलग 5व्यांदा कोणी शपथ घेतली आहे? आणि योग्य उत्तर आहे इल्हाम अलियेव यांनी. प्रश्न क्रमांक 68. US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती झालेली आहे? योग्य उत्तर आहे सलील पारेख. प्रश्न क्रमांक 69. 1 जानेवारी 2024 रोजी MPSCच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. 2 ते 3 स्टार मार्क करून ठेवा. नीट उत्तर लक्षात ठेवा. उत्तर आहे रजनीश सेठ यांनी. आणि प्रभारी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पंधरपट्टे यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 70. दामोदर खोरे महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे S सुरेश कुमार यांची. पुढचा प्रश्न. भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुख पदाची सूत्रे कोणी स्वीकारली? तर योग्य उत्तर आहे किरण देशमुख यांनी. प्रश्न 72वा. देशातील सर्वात तरुण महानिरीक्षक कोण बनले आहे? महत्वाचा प्रश्न आहे हा, नीट लक्षात ठेवा उत्तर. याचं उत्तर आहे अरुण मोहन जोशी आणि ते फक्त 40 वर्षाचे आहेत. प्रश्न क्रमांक 73. ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर योग्य उत्तर आहे राहुल रसगोत्रा यांनी. प्रश्न क्रमांक 74. चीनचे नवे संरक्षण मंत्री कोण बनले आहे? आणि योग्य उत्तर आहे डोंग जून हे. प्रश्न क्रमांक 75. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर हमीद करझाई यांची नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर रवींद्र कुमार त्यागी यांची निवड त्या जागी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 77. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर नादिया कल्विनो यांची नियुक्ती झालेली आहे. आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या स्पॅनिश व्यक्ती त्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 78. फिनलँडमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे हेमंत हरिश्चंद्र कोलटवार यांची. पुढचा प्रश्न. निवडणूक आयोगाने अपंगत्व असलेली राष्ट्रीय व्यक्ती म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केलेली आहे? आणि योग्य उत्तर आहे शीतल देवी. खूप महत्वाचा प्रश्न आहे मुलांनो. शीतल देवी यांचा फोटो तुम्ही जर पाहिला नसेल, त्यांची इमेज पाहिला नसेल, तर तुम्ही प्लीज गुगल वरती जाऊन त्यांची इमेज पहा. त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्या देशाचं नाव उंचावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 80. 5व्यांदा रशियन अध्यक्षपदाची निवडणूक कोणी जिंकली आहे? तर उत्तर आहे व्लादिमीर पुतिन यांनी. प्रश्न क्रमांक 81. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे प्रमोद अग्रवाल. प्रश्न क्रमांक 82. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर योग्य उत्तर आहे नीना सिंह यांची. पुढचा प्रश्न. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. पाकिस्तानचे 14वे अध्यक्ष कोण ठरले आहेत? तर उत्तर आहे आसिफ अली जरदारी. आणि अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आलेले ते पहिलेच नागरिक आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर किशोर मकवाना यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्यपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर आशा लाकरा यांची. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 87. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नितीन सारंग यांची. प्रश्न क्रमांक 88.
US इंडिया टॅक्स फोरमचे नवे प्रमुख कोण झाले आहेत? तर तरुण बजाज हे झालेले आहेत नवे प्रमुख. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर लिहून घेताय ना तुम्ही वहीमध्ये. योग्य उत्तर आहे अरविंद कुमार यांची. राष्ट्रीय न्यायिक अकादमी भोपाळचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे अनिरुद्ध बोस यांची. पुढचा प्रश्न आहे, स्पेस इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला निवडण्यात आलेले आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुलांना, याचं उत्तर तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. उत्तर आहे संजना संघी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 92, सिंगापूरचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर लॉरेन्स वोंग हे सिंगापूरचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. सीबीआयचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे अनुराग कुमार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94, भारत पेचे नवीन सीईओ कोण झाले आहेत? तर उत्तर आहे नलिन नेगी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नवे एमडी कोणाला नियुक्त केले आहे? तर उत्तर आहे क्रिस्टलिना जॉर्जिवा. नेक्स्ट क्वेश्चन, पोस्ट विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वंदिता कौल यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, कुवेतचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर योग्य उत्तर आहे अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह. नेक्स्ट क्वेश्चन, आइसलँडचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत? तर बजरनी बेंडिक्स हे आइसलँडचे नवे पंतप्रधान झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे सदस्य म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? तर जगजित पावडिया यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100, भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे लिंडी कॅमरून. प्रश्न क्रमांक 101, पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर युसुफ रजा गिलानी यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आयर्लंडचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत? तर सायमन हॅरिस हे आयर्लंडचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 103, स्लोवाकियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे पीटर पेलेग्रिनी यांची. 104 प्रश्न, भारतातील महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. योग्य उत्तर आहे हरेंद्र सिंग यांची. 105 प्रश्न, भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे दिनेश के त्रिपाठी यांची. प्रश्न क्रमांक 106, कोणाची मुंबई महापालिका आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे भूषण गगराणी यांची. 107 प्रश्न, संघ लोकसेवा आयोग मध्ये संचालक म्हणून कोणाची निवड केली गेली आहे? तर हंसा मिश्रा यांची निवड तिकडे झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 108, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे राजीव कुमार शर्मा. प्रश्न क्रमांक 109, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे BOM चे नवे MD आणि CEO म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर निधू सक्सेना यांची निवड झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचा आहे, तर प्रश्न हा नीट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 110, FICCI म्हणजे फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनचे 41वे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर आहे जयश्री दास वर्मा. 111 प्रश्न आता बघूयात, FIH अथलेटिक्स समितीमध्ये सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे PR सिजेश आणि कॅमिला कॅरम यांची. FIH चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन. प्रश्न क्रमांक 112, राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर सदानंद वसंत दाते हे ते नाव आहे, नीट लक्षात ठेवायचं आहे. 113 प्रश्न, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे कमल किशोर यांची. 114 प्रश्न, काँगो या देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे
जुडिथ सुमिनेवा या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 115, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मध्ये प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे शेफाली बी शरण यांची. 116वा प्रश्न, नायजर या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि योग्य उत्तर आहे सीताराम मीना यांची. 117वा प्रश्न आहे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवे CMD म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे? आणि योग्य उत्तर आहे संतोष कुमार झा यांची. प्रश्न क्रमांक 118, इजिप्तचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर अब्देल फताह अल सिसी हे बनले आहेत आणि ते तिसऱ्यांदा बनलेले आहेत, म्हणजे त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 119, रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर विनय कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आगामी लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने कोणाला नियुक्त केले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता इलेक्शन चालू आहे तर हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो आणि याचं योग्य उत्तर आहे आयुष्यमान खुराना. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 121, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया हा फुल फॉर्म आहे या शब्दाचा, म्हणजे ASSOCHAM दिलेला आहे त्याचा फुल फॉर्म आहे, मी तुम्हाला जो सांगितला आहे तो. त्याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि उत्तर आहे संजय नायर यांची. आता पुढचा प्रश्न पाहूयात. जागतिक बँक समूहाने आर्थिक सल्लागार समितीमध्ये कोणाची नियुक्ती केलेली आहे? महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. उत्तर आहे राकेश मोहन यांची. प्रश्न क्रमांक 123, दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे नजमी वझिरी यांची. प्रश्न क्रमांक 124, विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे लव कुमार यांची. पुढचा प्रश्न आहे, विप्रोचे नवीन CEO आणि MD कोण बनले आहेत? तर श्रीनी पल्लिया या विप्रोच्या नवीन CEO आणि MD बनले आहेत. ठीक आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर मिनेश शहा हे बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 127, 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून घ्या. आणि याचं योग्य उत्तर आहे मनोज पांडा यांची. प्रश्न क्रमांक 128, NSGच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे नलिन प्रभात यांची. पुढचा प्रश्न, झिम्बाब्वे या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि उत्तर आहे ब्रह्मा कुमार यांची. नेक्स्ट क्वेश्चन, ओपन AI ने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एव्हर एडी बॅटरीने कोणाला आपले ब्रँड अँबॅसेडर घोषित केलेली आहे? आणि योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा. नीरज चोप्रा सगळ्यांनाच आता माहित आहे, असं कोणीही व्यक्ती नसेल की त्यांना माहित नसेल की नीरज चोप्रा कोण आहेत ते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 132, इराक देशातील भारताचे पुढील राजदूत कोण बनले आहेत? तर सौमेंदू बागची हे भारताचे राजदूत बनलेले आहेत इराक देशामध्ये. प्रश्न क्रमांक 133, इंडियन बँक असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि योग्य उत्तर आहे MV राव. प्रश्न क्रमांक 134, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर अश्विनी कुमार हे झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगलचे नवे पंतप्रधान कोण झाले आहे? तर योग्य उत्तर आहे लुई मोंटेनेग्रो हे पोर्तुगलचे नवे पंतप्रधान झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 136, ग्रीड इंडियाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर उत्तर आहे SR नरसिंहन. आता पुढचे प्रश्न पाहूयात आपण काय आहेत ते. प्रश्न क्रमांक 137, म्यानमार मध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे अभय ठाकूर यांची. 138वा प्रश्न, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत?
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गिरिजा सुब्रमण्यम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 139, सुरत डायमंड बाजाराचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर उत्तर आहे गोविंद ढोलकिया. आता 140वा प्रश्न पाहूयात आपण काय आहे तो. युके सरकारचे पहिले कृष्णवर्णीय नेते कोण बनले आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वॉन गोथिंग. 141वा प्रश्न पाहूयात. इंडियन स्टील असोसिएशनचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर उत्तर आहे नवीन जिंदाल. 142वा प्रश्न. AIR चे नवे महासंचालक कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे मौसमी चक्रवर्ती. प्रश्न क्रमांक 143, नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. स्पर्धा परीक्षांमध्ये सध्या इलेक्शन चालू असल्यामुळे निवडणुकीच्या टॉपिक वरती खूप सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर ते तुम्ही नीट लक्षात ठेवायचे आहेत. तर सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार हे नवीन निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 144 पाहूयात. परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे? विनय मोहन क्वात्रा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पॅलेस्टीनचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर मोहम्मद मुस्तफा हे पॅलेस्टीनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. 146वा प्रश्न. पाकिस्तानचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर इशाक दार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 147वा प्रश्न. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुमाल सेहगल. प्रश्न क्रमांक 148, वन नेशन वन इलेक्शन वर स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 149, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे राहुल सिंग यांची. 150वा प्रश्न. भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर अजय माणिकराव खानविलकर यांनी पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय पॅरालिम्पिक समितीचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे देवेंद्र झाझरिया. नेक्स्ट क्वेश्चन. तेलंगणा राज्यपाल तमिळिसाई सुंदरराजन यांच्या राजीनाम्यानंतर अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे CP राधाकृष्णन यांच्याकडे. प्रश्न क्रमांक 153, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे? तर किरेन रिजिजू यांच्याकडे तो कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 154, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IB चे विशेष संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सपना तिवारी यांची. प्रश्न क्रमांक 155, ऍक्सिस बँकचे MD आणि CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमिताभ चौधरी, ऍक्सिस बँकचे नवे MD आणि CEO. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 156, भारतीय कुस्ती महासंघाच्या ॲथलेट्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि उत्तर आहे नरसिंग यादव यांची. पुढचा प्रश्न आहे 2024च्या ICC T20 विश्वचषकचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे युवराज सिंग यांची. पुढचा प्रश्न, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? उत्तर आहे विधी S जैन यांची. आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओ मधला, प्रश्न क्रमांक 159, इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे स्थानिक समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गीता सबरवाल यांची. आणि आता आपण नेहमीप्रमाणे जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ प्रश्न उत्तर संपल्यानंतर इंग्रजीची रिव्हिजन घेते, तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आता इंग्रजीची रिव्हिजन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या पहिल्या शब्दाला. आपला पहिला शब्द आहे विभाग. विभागला इंग्रजीमधून डिव्हिजन बोलतात. नियुक्तीला अपॉइंटमेंट बोलतात. पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्यालाच IMF असं बोलतात. परीक्षेला कधी कधी IMF चा फुल फॉर्म विचारतात, तर तुम्हाला उत्तर माहित पाहिजे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. डिव्हिजनची स्पेलिंग नीट बघा, अपॉइंटमेंटची स्पेलिंग नीट बघा. स्पेलिंग एरर मध्ये इंग्रजी या विषयामध्ये ती विचारली जाते. सचिवला सेक्रेटरी बोलतात. अम्बॅसिडरला, अम्बॅसिडरची इथे मी स्पेलिंग दिलेली आहे, सॉरी, स्पेलिंग नीट बघा कारण ती सुद्धा स्पेलिंग एरर मध्ये विचारली जाते. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ब्युरोची स्पेलिंग नीट बायहार्ट करा, ती सुद्धा परीक्षेला स्पेलिंग एरर मध्ये विचारली जाते. महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल. पुढचा शब्द आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यालाच बोलतात CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. व्यवस्थापकीय संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर. प्रमुख म्हणजे चीफ किंवा हेड. संचालक म्हणजे डायरेक्टर. राष्ट्रीय न्यायिक अकादमी म्हणजेच नॅशनल जस्टिस अकॅडमी म्हणजे NJC. NJC चा फुल फॉर्म विचारला तर तुम्हाला आलं पाहिजे नॅशनल जस्टिस अकॅडमी. मंचला इंग्रजीमधून फोरम बोलतात. कर म्हणजे टॅक्स भरणे. संसद म्हणजे पार्लमेंट. भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी. अधिकारीला आपण ऑफिसर बोलतो. जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक. पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटची स्पेलिंग नीट बघून घ्या, ती सुद्धा विचारतात परीक्षेला. सुविधा म्हणजे फॅसिलिटी. मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन हा शब्द नीट लक्षात ठेवा, हा ते विचारतात कधी कधी समानार्थी विरुद्धार्थी मध्ये. सदस्य म्हणजे मेंबर. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा शब्द दिलेला आहे. नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड. माजी म्हणजे माजी ऑफिसर बोलतो ना आपण, त्याला एक्स ऑफिसर किंवा फॉर्मर ऑफिसर असं बोलतो आपण. राष्ट्राध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट. व्यवस्थापकीय संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर. माफ करा, हा शब्द परत चुकून टाईप झाला आहे. प्रांत म्हणजे प्रोव्हिन्स. मुख्यमंत्री म्हणजे चीफ मिनिस्टर. पर्यटन म्हणजे टुरिझम. मी या शब्दांमध्ये सोपे आणि कठीण शब्दाचे दोन्ही शब्द घेतलेले आहेत, ठीक आहे. महामंडळ म्हणजे कॉर्पोरेशन. उपाध्यक्ष म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, त्याला असं बोललं जातं. त्याचं हेडक्वार्टर्स कुठे आहे असं परीक्षेला नेहमी जनरल नॉलेज मध्ये प्रश्न विचारला जातो. आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे टेलिकॉम अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्यालाच बोलतात आपण ट्राय. तर परीक्षेला विचारतात ट्रायचा फुल फॉर्म काय, तर टेलिकॉम अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, नीट लक्षात ठेवायचं आहे. मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी. पोस्ट विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, ठीक आहे. पुढचा शब्द आहे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट. उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर. अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशन म्हणजे ऑल इंडिया चेस फेडरेशन. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राइब्स. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर आहे संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स. भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. असोसिएशनची स्पेलिंग नीट बघून घ्या. परराष्ट्र मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. स्थायी प्रतिनिधी म्हणजे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह. उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट, सगळ्यांना माहितच आहे. MPSC हे सगळ्यांना माहित असायला हवे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. महानिरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर जनरल. ITBP म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस. संरक्षण मंत्री म्हणजे डिफेन्स मिनिस्टर आपण बोलतो. विशेष दूत म्हणजे स्पेशल एन्वॉय असं बोलतो आपण. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल त्याला CISF, त्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, याचा तुम्हाला एक फायदा होणार आहे, शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म तुमचे दोन्ही बायहार्ट होणार आहे, कारण परीक्षेला शॉर्ट फॉर्म देतात आणि तुम्हाला ऑप्शन्स मध्ये फुल फॉर्म विचारलेले असतात, ठीक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. आयुक्तला कमिशनर बोलतात. प्रशिक्षक म्हणजे कोच, सगळ्यांना माहितच आहे. नौदल प्रमुखला द चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ असं बोलतात. संघ लोकसेवा आयोग त्याला UPSC बोलतो आपण, सगळ्यांना माहित आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं बोललं जातं.
पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो म्हणजे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जे लोक पोलीस भरतीसाठी आता अभ्यास करत आहेत त्यांनी हे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहे. IB म्हणजे काय किंवा पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोला काय बोलतात या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रधान महासंचालक म्हणजे प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल. आर्थिक सल्लागार म्हणजे इकॉनॉमिक ऍडवायझर. महानिरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर जनरल. विशेष संरक्षण गट म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशन आपण असं बोलतो. पुढचा शब्द आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG आपण बोलतो ना शॉर्ट मध्ये, त्यालाच नॅशनल सिक्युरिटी गार्ड असं बोललं जातं. कृष्णवर्णीय नेता म्हणजे ब्लॅक लीडर. AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ. निवडणूक आयुक्त म्हणजे इलेक्शन कमिशनर. परराष्ट्र सचिव म्हणजे फॉरेन सेक्रेटरी. त्याच्यानंतर आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. राज्यपालला इंग्रजीमधून गव्हर्नर बोलतात, सगळ्यांना माहीतच असेल. आपला पुढचा शब्द आहे राष्ट्रीय आपत्ती दल प्रतिसाद म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. डिझास्टरची स्पेलिंग नीट बाय करायची, ती सुद्धा परीक्षेला विचारतात स्पेलिंग एरर मध्ये. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणला इंग्रजीमधून नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी असं म्हणतात. भ्रष्टाचारला करप्शन बोलतात, सर्वांना माहीतच असेल. प्रसारण करणे म्हणजे ब्रॉडकास्ट करणे. मंत्री म्हणजे मिनिस्टर्स. भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेशन. HDFC चा फुल फॉर्म आहे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. HDFC बँक आहे ना, तिचा हा फुल फॉर्म आहे. बँकेचे सुद्धा फुल फॉर्म कधी कधी एक्झामला विचारतात. सहकार मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन असं त्या मंत्रालयाला आपण बोलतो. समिती म्हणजे कमिटी. पुनर्नियुक्ती म्हणजे डेप्युटेशन. जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. व्यापार म्हणजे ट्रेड, संघटनामध्ये ऑर्गनायझेशन. हे सुद्धा दोन शब्द तुमच्याकडे झाले आहेत. राजदूत म्हणजे अम्बॅसिडर, ती स्पेलिंग मी तुम्हाला मगाशीच सांगितली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. प्रधान सल्लागार म्हणजे प्रिन्सिपल ऍडवायझर. दक्षता आयुक्त म्हणजे व्हिजिलन्स कमिशनर. व्हिजिलन्सची स्पेलिंग आणि कमिशनरची स्पेलिंग या सुद्धा स्पेलिंग एररसाठी विचारल्या जातात. अभियान म्हणजे कॅम्पेन. कॅम्पेनची स्पेलिंग सुद्धा नीट तुम्ही पाहायची आहे. प्रिन्सिपलची स्पेलिंग सुद्धा तुम्ही नीट बघा. कॉलेजचा प्रिन्सिपल आणि तत्व म्हणजे प्रिन्सिपल, त्याच्या दोन वेगवेगळ्या स्पेलिंग्स आहेत, ते सुद्धा तुम्ही नीट पाहायचे आहेत. ठीक आहे. आता पुढचा शब्द पाहूयात काय आहे तो. गुप्तचर विभाग म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्सची स्पेलिंग नीट बघून घ्या, परीक्षेला खूप वेळा स्पेलिंग एरर मध्ये विचारलेली आहे. भारतीय कुस्ती महासंघ म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया. आणि शेवटचा शब्द आहे विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप. हे सगळ्यांनाच माहित आहे, क्रिकेटचा वर्ल्ड कप आपला एकदम फेवरेट आहे. म्हणजे विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप हे सगळ्यांना माहित आहे, तरी सुद्धा मी इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आजचं आपलं सेशन इथे समाप्त झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूयात आता आपल्या पुढच्या सेशन मध्ये.